नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण या ठिकाणी बी.कॉम भाग 3च्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय व्यावसायिक पर्यावरण यामधील व्यावसायिक पर्यावरण हा घटक पाहणार आहोत. व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास करताना आपल्याला व्यवसायावर परिणाम करणाऱ्या सर्व प्रकारच्या घटकांचा, त्यांच्या बाह्य परिणामांचा विचार करावा लागतो आणि त्यावरच व्यावसायिक निर्णय घ्यावे लागत असतात. व्यावसायिक पर्यावरणामध्ये सर्व परिणामकारक घटकांच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यावरणाच्या योग्य व स्पष्ट ज्ञानाशिवाय कोणताही व्यवसाय हा यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक उद्योजकाला व्यावसायिक पर्यावरणाच्या विविध घटकांचा आढावा घेणे हे क्रमप्राप्त असल्याचे आपल्याला दिसून येते. याच्या व्याख्या विचारात घेतल्या तर विल्यम फ्रिक यांच्या मतानुसार व्यावसायिक पर्यावरणात उद्योग संस्थेच्या बाहेरील घटकांचा समावेश असतो, जे उद्योग संस्थेला सुसंधीकडे अगर धोक्याकडे नेतात. यामध्ये आर्थिक, सरकारी, कायदेशीर, बाजारपेठांमधील स्पर्धा, पुरवठाधारक, तंत्रज्ञान, भौगोलिक, सामाजिक यासारख्या अनेक घटकांचा समावेश होतो. दुसरी व्याख्या आहे विल्यम ग्लुको व जस्ट यांच्या म्हणण्यानुसार पर्यावरणात असे काही व्यवसायाचे घटक असतात जे व्यवसायासाठी सुसंधी किंवा अडथळे निर्माण करतात. या घटकांमध्ये आर्थिक व सामाजिक स्थिती, तंत्रज्ञान, राजकीय परिस्थिती इत्यादींचा समावेश होतो. यानंतर आपण पाहणार आहोत व्यावसायिक पर्यावरणाचे घटक. व्यावसायिक पर्यावरणाचे सर्व घटक मुख्यत्वे 2 प्रकारात विभागलेले आहेत: अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण. अंतर्गत पर्यावरण हे व्यवसायाच्या अंतर्गत घटकांशी संबंधित असते, तर बाह्य पर्यावरण हे व्यवसायाच्या बाह्य घटकांशी संबंधित असते. त्याचे मुख्यत्वे सूक्ष्म पर्यावरण आणि स्थूल पर्यावरण असे 2 भाग आहेत. सुरुवातीला आपण अंतर्गत पर्यावरणाचे विविध घटक पाहणार आहोत. पहिला आहे भागधारकांचे मूल्य. यामध्ये कंपनीचा स्वतःचा अंतर्गत रचना, अंतर्गत मूल्य यांचा समावेश यामध्ये होतो. जसे की टाटा कंपनीने स्वतःची एक मूल्य पद्धती स्वीकारलेली आहे. नैतिक मूल्यांचा विचार करून आपल्या व्यवसायाची आखणी केली जाते. इन्फोसिस सारखे उद्योग आहेत जे कर्मचाऱ्यांना भाग भांडवल विक्री करून त्यांना भागधारक बनवून घेतात आणि भागधारक हे कंपनीचे मालक असतात. त्यामुळं इन्फोसिस अल्पावधीत यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते. दुसरं आहे कार्य किंवा उद्दिष्ट. कोणतीही व्यावसायिक कंपनी एक निश्चित उद्दिष्ट किंवा कार्य डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करत असते. रॅनबॅक्सी नावाची औषध निर्माण कंपनी आहे, जी सर्व प्रकारची औषधं बनवताना त्या औषधांचा वापर, त्याच्यासाठीची बाजारपेठ, शिवाय या औषधांच्या निर्मितीमध्ये असलेल्या नीतिमूल्यांचा विचार करून उत्पादन करताना आपल्याला दिसून येते. अरविंद मिल्स यांनी तयार केलेला रेमंड हा कापडाचा ब्रँड अशाच प्रकारचं उदाहरण आहे, जो नवनवीन उपक्रमशीलता, तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित करून आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तिसरा आहे व्यवस्थापन रचना. व्यवस्थापन रचनामध्ये संचालक मंडळाचा समावेश होतो. प्रत्येक उद्योगामध्ये संचालक मंडळ असते, जे निर्णय घेत असतात. कोणत्याही उद्योगाचे यश हे व्यावसायिक निर्णयावर अवलंबून असते. अशी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जर संचालक मंडळाला विलंब होत असेल तर त्याचा परिणाम व्यावसायिक अपयशावर होऊ शकतो. त्यामुळं किती कार्यक्षम संचालक मंडळ आहे, व्यवस्थापन कशा प्रकारचं आहे, याच्यावरती कंपनीचं व्यावसायिक यश
अवलंबून असतं. अंतर्गत संबंध ह्यामध्ये कर्मचाऱ्यांशी, भागधारकांशी, ग्राहकांशी व इतर घटकांशी कंपनीचे संबंध कसे आहेत यावर कंपनीचे व्यावसायिक यश अवलंबून असते. कंपनीचे नावलौकिक व प्रतिमा. आज आपण पाहतो कोणतीही कंपनी ही बाजारपेठेमध्ये जाहिरात करण्याला प्राधान्य देते. जाहिरातीमधून ती कंपनी आपल्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये कंपनी स्वतःचा ब्रँड तयार करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे अशा प्रकारची नावलौकिक किंवा प्रतिमा तयार झाल्यानंतर त्याचा उत्पादन विक्रीवर चांगला परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ, कोलगेट ही एक कंपनी आहे जी टूथपेस्ट निर्माण करते. मात्र सर्वसामान्यांच्या मनावरती कोलगेटचं एवढं गारुड आहे की आपण टूथपेस्टलाच कोलगेट असं म्हणतो. तसंच लक्स, निरमा यासारख्या अनेक कंपन्यांची उदाहरणं सांगता येतील. या तयार करत असलेल्या उत्पादनांना त्यांच्या नावामुळे नावलौकिक प्राप्त होतो. भौतिक मालमत्ता. कंपनीची स्वतःची भौतिक मालमत्ता काय आहे? कोणकोणते यंत्रसामग्री कंपनीकडे आहे? कशाप्रकारे उत्पादनाचा दर्जा कंपनीचा आहे? यावर कंपनीचे व्यावसायिक यश अवलंबून असते. कोणतीही कंपनी व्यावसायिक यश प्राप्त करण्यासाठी तिच्याजवळ असलेल्या भौतिक मालमत्ता, सुविधा व साधनांचा अधिक वापर करताना आपल्याला दिसून येते. जितकी अधिक साधने एखाद्या कंपनीकडे असतील तितकं अधिक चांगलं यश त्या कंपनीला प्राप्त होऊ शकतं. संशोधन आणि विकास. प्रत्येक कंपनी स्वतःकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग, ज्याला R&D असं आपण म्हणतो, ती कार्यक्षमपणे राबवत असते. नवनवीन उत्पादने तयार करणे, त्यात नाविन्य आणणे, संशोधनाला चालना देणे, सतत नाविन्य बाजारपेठांमध्ये निर्माण करणे, काही वेळेला उत्पादनांमध्ये बदल करणे, काही वेळेला जाहिरात तंत्रामध्ये बदल करणे व सतत नाविन्य ग्राहकांपर्यंत पोहोचवत राहणे, यासारख्या गोष्टींसाठी संशोधन आणि विकास गरजेचा आहे. तंत्रज्ञानाची कार्यक्षमता ही वाढविण्यासाठी तंत्रज्ञान किती बदलतं आहे, किती आधुनिक आहे, यालाही बरंचसं महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं. मानवी संसाधन. यामध्ये मानवाकडे असणारी कौशल्य, दर्जा, मानसिक धैर्य, जबाबदारी, नीतिमत्ता यासारखी अनेक कौशल्ये आहेत जी मानवी संसाधन म्हणून ओळखली जातात. अनेक देशांचा आढावा जर घेतला तर चीनचे लोक हे कौशल्यामध्ये अग्रेसर आहेत. कोणत्याही उत्पादनाचं डुप्लिकेशन तयार करण्यात चीनचे लोक माहीर आहेत. जपान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दर्जा तयार होतो. अमेरिकन लोक म्हटले की आपण मानसिक धैर्य या हेतूने त्यांच्याकडे पाहतो. इंग्लंडचे लोक म्हटले की त्यांच्याकडे असणारी जबाबदारी आणि नीतिमत्ता यांचा संबंध आपण जोडतो. मात्र भारतीयांच्या बाबतीत ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला आळशीपणा, काम टाळणे, जबाबदारी झटकणे यासारखे दुर्गुण आपल्याला दिसून येतात. पर्यायाने मानव संसाधनाचा कार्यक्षम वापर जोवर केला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला व्यावसायिक यश प्राप्त होताना दिसणार नाही. बाजारविषयक कार्यक्षमता. बाजारपेठांसाठी संघटनात्मक, दर्जात्मक बाजारपेठा उपलब्ध आहेत का? त्या कार्यक्षम आहेत का? कशा प्रकारे त्या काम करतात? नवनवीन बाजारपेठा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील कंपन्या आहेत का? उत्पादनांचा विस्तार केला जातो का? या सर्वांवरती कंपनीचे व्यावसायिक यश अवलंबून असल्याचे दिसून येते. आणि शेवटचा भाग आहे तो वित्तीय घटक. वित्तीय घटकांमध्ये वित्तीय धोरणे, वित्तीय स्थिती, भांडवल रचना यासारखे अंतर्गत पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक सांगता येतील. यांचा व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर, व्यूहरचना निर्मितीवर व निर्णयावर अनेक अनुषंगाने परिणाम होताना दिसून येतो. व्यावसायिक पर्यावरणाच्या
बाह्य पर्यावरणामध्ये सूक्ष्म पर्यावरणाचे काही घटक आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिला महत्त्वाचा घटक आहे ग्राहक. ग्राहक हा व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा सूक्ष्म घटक आहे. व्यवसायाचे यश हे ग्राहकांवर अवलंबून असते. एखाद्या कंपनीकडे जितके जास्त ग्राहक असतील, जितक्या विविध प्रकारचे ग्राहक असतील, तितके त्या कंपनीचे यश समजले जाते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहक जोडण्यासाठी प्रत्येक कंपन्या वेगवेगळ्या तंत्राचा वापर करताना दिसून येतात. काही वेळेला जाहिरात केली जाते, काही वेळेला एका वस्तूवर दुसरी वस्तू फ्री ह्यासारखी प्रलोभने दाखवली जातात, काही वेळेला लॉटरी स्कीम काढली जाते, काही वेळेला प्रदर्शने भरवली जातात आणि अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा केला जातो. दुसरा घटक आहे तो पुरवठादार. पुरवठादार हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, जो कंपनीच्या बाह्य घटकांमध्ये समाविष्ट होतो. कंपनीला कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या सर्व घटकांचा यामध्ये समावेश होतो. हे पुरवठादार कंपनीला सातत्याने व अखंडपणे कच्च्या मालाचा पुरवठा करत राहतील तर कंपनी वर्षाचे 12 महिने काम करेल. मात्र पुरवठादारांनी संप किंवा अन्य कारणांमुळे जर पुरवठा थांबला तर त्याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावरती होऊ शकतो. कारण भारतीय कंपन्या कच्च्या मालाचा फारसा साठा करून ठेवत नाहीत. याउलट जपानमधील कंपन्या जवळपास 10 महिने पुरेल इतका कच्च्या मालाचा साठा करतात व केवळ 2 महिन्यासाठीच ते आयातीवर अवलंबून असतात. याच्या अगदी विरोधातली स्थिती भारताची आहे. तिसरा आहे स्पर्धक. स्पर्धक हा देखील बाह्य घटकांमधलाच घटक आहे आणि त्याचा व्यवसायाशी अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे. हा स्पर्धक एका उत्पादनाबरोबरच एकाच प्रकारच्या उत्पादनांशी असणाऱ्या स्पर्धाही दर्शवण्याचे काम करतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जर एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणार असेल आणि जर त्या व्यक्तीने ठरवलं की आपल्याला TV खरेदी करायचा असेल तर TV निर्माण करणाऱ्या विविध कंपन्या या स्पर्धक बनतात. मात्र TV बरोबरच फ्रीज, वॉशिंग मशीन यासारख्या अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादने व जाहिरात करणाऱ्या कंपन्याही अशा वेळी स्पर्धक बनू शकतात. ज्या कंपन्यांच्या जाहिरातींचा प्रतिसाद हा ग्राहकांच्या मनावरती दीर्घकाळ राहतो त्या वस्तूंची निवड ही ग्राहकाकडून केली जात असते. त्यामुळे स्पर्धक हा एकाच उत्पादनाबरोबर त्याच प्रकारची अनेक उत्पादने करणाऱ्या वस्तूंच्या संदर्भातही विचारात घेतला जातो. जनता ही माध्यम जनता म्हणून विचारात घेतली जाते. स्थानिक जनता, नागरिकांचे हक्क, कृती यासारख्या अनेक घटकांचा समावेश हा माध्यम जनतेमध्ये केला जातो. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की जनतेच्या उठावामुळे काही वेळेला कंपन्यांना त्यांचे अस्तित्व बंद करावे लागले आहे. या बाबतीत केरळमधील कोकोकोला कंपनीच्या विरोधातील लढा हा सर्व सामान्य लोकांपर्यंत देखील पोहोचलेला आहे. तेथील लोकांनी भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली म्हणून एकत्रित उठाव करून न्यायालयीन लढा देऊन कोकोकोला कंपनीला त्यांचा प्लॅन्ट बंद पाडायला लावला. अशा प्रकारे संघर्ष करून जनता एखाद्या कंपनीचं अस्तित्व नामशेष करू शकते. अशा वेळेला ही जनता कंपनीसाठी व्यावसायिक संधीबरोबरच व्यावसायिक अडथळाही बनू शकते. भांडवलदार हा कंपनीसाठी रक्तपुरवठा करणाऱ्या घटकासारखा आहे. कंपनीला कमी व्याजदरात स्वस्तात कर्जपुरवठा, भांडवल पुरवठा होत राहिला तर त्याचा फायदा हा कंपनीच्या व्यावसायिक यशामध्ये असतो. पर्यायानं चांगल्या बँका, वित्तीय संस्था, वित्तीय कंपन्या यांच्याकडून योग्य प्रमाणात भांडवल पुरवठा होत राहणे, योग्य वेळी भांडवल पुरवठा होत राहणे यासारख्या घटकांकडे महत्त्व वेधले गेलेले आहे. शेवटचा आहे विपणन मध्यस्थ. विपणन मध्यस्थ यामध्ये सर्व प्रकारच्या मध्यस्थांचा समावेश होतो, जे एजंट म्हणून काम करतात. व्यापारी, घाऊक व्यापारी, अडते, दलाल, किरकोळ व्यापारी
या सगळ्यांचा समावेश यामध्ये होतो. उत्पादकाने तयार केलेल्या उत्पादनाची अंतिम उपभोक्त्या ग्राहकापर्यंत विक्री होईपर्यंत मध्ये जे जे लोक येतात ते सर्व लोक हे विपणन मध्यस्थ समजले जातात. यामध्ये वाहतूक करणारे असतील, गोदामांमध्ये मालाचा साठा करणारे असतील, इतर बाजारपेठांमध्ये सेवा सुविधा उपलब्ध करून देणारे असतील, अशा सर्वच प्रकारच्या विपणन मध्यस्थांचा समावेश या ठिकाणी होतो. जेवढं मोठं यश हे व्यावसायिक कंपन्यांसाठी असेल तेवढा अधिक प्रमाणात विपणन मध्यस्थांवर कंपन्यांना अवलंबून राहावे लागते. स्थूल पर्यावरणात पहिला घटक आहे आर्थिक घटक. आर्थिक घटकांमध्ये अर्थव्यवस्थेची रचना, अर्थव्यवस्थेचे स्वरूप, आर्थिक स्थिती, उत्पादन, उपभोग, मागणी, पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक धोरणे, व्यापारी धोरणे, चलनविषयक धोरणे, वित्तीय धोरणे, विदेशी विनिमय धोरण, विदेशी गुंतवणूक धोरण, विदेशी तंत्रज्ञान धोरण, जागतिक घटक यासारख्या अनेक घटकांचा समावेश आर्थिक घटकांमध्ये होतो. यामध्ये जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यासारख्या घटकांचा, त्यांच्या निर्णयांचा परिणाम हा व्यवसायावरती सुसंधी किंवा अडथळे निर्माण करण्यामध्ये होऊ शकतो. दुसरा आहे सामाजिक व सांस्कृतिक घटक. सामाजिक व सांस्कृतिक घटक हा व्यवसायाचा एक अंतर्गत भाग आहे. सामाजिक दृष्टिकोन बदलला की त्याचा परिणाम हा व्यवसायावरती होऊ शकतो. आज आपण पाहतो की समाजाच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत, सामाजिक दृष्टिकोन बदललेला आहे, राहणीमानाचा दर्जा सुधारलेला आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी धोतर टोपी यांना असलेली मागणी आणि आजची जीन्स जॅकेट यांना असलेली मागणी यामध्ये सामाजिक परिवर्तनाचा वाटा सर्वात मोठा असल्याचे आपल्याला दिसून येते. याशिवाय सांस्कृतिक घटक हा खानपान, संगीत यासारख्या घटकांवरही परिणाम करणारा असल्यामुळं सततचं बदलत राहणारं धोरण हे देखील व्यवसायामध्ये सुसंधी किंवा अडथळे निर्माण करू शकतं. तिसरा घटक आहे लोकसंख्या. लोकसंख्येची रचना, लोकसंख्येचे आकारमान, वयोनुसार रचना, स्त्री पुरुष प्रमाण, कुटुंबाची आयुर्मर्यादा, उत्पन्न, धर्म, जात, व्यवसाय या सर्वांचा परिणाम हा व्यवसायावरती होत असतो. आज जागतिक कंपन्या भारताच्या प्रचंड लोकसंख्येकडं एक मोठी ग्राहकांची बाजारपेठ या हेतूने पाहतात आणि म्हणूनच भारतीय बाजारपेठांमध्ये विविध कंपन्यांचं अस्तित्व हे जाहिरातींच्या माध्यमातून वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं. वाढत्या लोकसंख्येचा ताण हा भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावा लागतो. मात्र याचे लाभ विविध बहुराष्ट्रीय कंपन्या घेताना आपल्याला दिसून येतात. राजकीय व सरकारी घटकांमध्ये राजकीय ध्येय धोरणे समाविष्ट होतात. समाजवादी अर्थव्यवस्था असेल तर तिथली राजकीय स्थिती वेगळी असते. लोकशाही किंवा भारतासारखी मिश्र अर्थव्यवस्था असेल तर तिथली राजकीय स्थिती वेगळी असते. पर्यायाने अशा बदलत्या परिस्थितीमध्ये सरकार बदलल्यानंतर त्याचाही काहीसा परिणाम हा व्यावसायिक कंपन्यांवरती किंवा त्यांच्या यशावरती होताना आपल्याला दिसून येतो. सरकारचे कार्य, सरकारची भूमिका, सरकारची गुंतवणूक, विदेशी उत्पादनांच्या बाबतीतली सरकारची ध्येय धोरणे या सर्व घटकांमध्ये परिवर्तन होते. त्याचा तोटा कंपन्यांना सहन करावा लागतो. नैसर्गिक घटकांमध्ये हवामान, प्रदूषण, कच्च्या मालाची स्थिती, कच्च्या मालाच्या विपणनाची स्थिती यासारखे अनेक नैसर्गिक घटक समाविष्ट होतात. प्रादेशिक भौगोलिक रचना, नैसर्गिक रचना, हवामानविषयक विपुलता, नैसर्गिक संसाधनांची विपुलता, सागरी किनारा यासारख्या गोष्टी या वरदान समजल्या जातात. या सगळ्या गोष्टी उद्योगांच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण असून उद्योगांचे केंद्रीकरण करण्यास, उद्योगांचे उत्पादन करण्यास महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला दिसून येते. शिवाय या सर्व नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर जर करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व भांडवल याचा वापर
हा उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. तंत्रज्ञानविषयक घटक. तंत्रज्ञानात सतत होणारे बदल हे कंपनीसाठी व्यावसायिक यश किंवा अडथळा ठरू शकतात. संधी निर्माण करायची असेल तर कंपन्यांना तंत्रज्ञानाबरोबर स्वतःला बदलावे लागेल. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळात टाईपरायटिंगचा वापर केला जात होता. आज मात्र कॉम्प्युटरमुळं टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट बंद पडलेल्या दिसून येतात. तसेच मोबाईल फोनमुळे लँडलाईन फोनचे अस्तित्व बंद झालेले आहे. म्हणजे वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर कंपन्यांना त्यांच्या उत्पादनामध्ये तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागतो. तंत्रज्ञान अवगत करावे लागते. नवनवीन तंत्रज्ञानाकडे ओढा असावा लागतो. ते ग्राहकांपर्यंत पोचवावे लागते. त्यात सुधारणा घडवून आणाव्या लागतात आणि व्यावसायिक यश प्राप्त करावे लागते. तंत्रज्ञानातले बदल हे दीर्घकालीन बदल समजले जातात. आणि शेवटचा घटक आहे तो जागतिक घटक. जागतिक घटकांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा, तह, करार, जाहीरनामा, मसुदा, त्यातील अटी या सर्वांचा समावेश होतो. गॅट, WTO, IMF, IBRD यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था या आंतरराष्ट्रीय व्यापारावरती निर्बंध लादत असतात. शिवाय प्रदूषण यासारख्या विषयाला, कार्बन उत्सर्जनासारख्या विषयाला आणि ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटकाला सर्वच जगातल्या देशांनी अधिक महत्त्व दिल्यामुळे कंपन्यांना बाह्य देशात उत्पादन करण्यावरती, बाह्य देशात वस्तूंची विक्री करण्यावरती प्रचंड मर्यादा येतात. यामुळे कंपन्यांना व्यावसायिक तोटा सहन करावा लागू शकतो. हे जागतिक घटक कंपनीसाठी संधी किंवा अडथळे निर्माण करणारी ठरू शकतात. मात्र अशा घटकांच्या बाबतीत कंपन्या अलर्ट राहू शकत नाहीत. हे निर्णय सतत बदलत असतात. शिवाय या बदलांचा स्वीकार करून कंपनीला त्याच्या उत्पादनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतात. अशा प्रकारे व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत व बाह्य घटक आपण सांगू शकतो. हे सर्व घटक कंपनीला सुसंधीकडे किंवा अडथळ्यांकडे नेऊ शकते. यासाठी कोणत्याही उद्योजकाला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या सर्व घटकांचा अभ्यास करावा लागेल. शिवाय या घटकांचा व्यवसायावर होणारा परिणाम हा देखील विचारात घ्यावा लागेल. धन्यवाद.